राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुणे दौऱ्यामध्ये मोहम्मदवाडीमध्ये 9 पाण्याच्या टाक्याचं उद्घाटन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतंय। आपल्यासोबत आमदार योगेश टिळेकर आहेत। पाण्याच्या 9 टाक्यांचं उद्घाटन होतंय। काय लोकांची समस्या होती ती लोकांची समस्या आता सुटणार? बघा, पुणे शहर आणि पुणे शहराच्या उपनगरामध्ये पाण्याचा अतिशय गंभीर परिस्थिती होती आणि मी स्वतः विधानसभेमध्ये सदस्य असताना आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2015 साली मंजूर झालेली समान पाणी पुरवठा योजना 2800 कोटींची जी फक्त कागदावरती होती ती योजना प्रत्यक्षामध्ये कार्यान्वित केली 2017 साली। आणि या प्रकल्पासाठी जो निधीची आवश्यकता होती तो निधी म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून जनता आणि बाजारपेठेतून उपलब्ध करून आज 10 वर्षानंतर या माझ्या हडपसर विधानसभेतील महादेववाडी मोहम्मदवाडी परिसरातील 9 टाक्यांचा लोकार्पण सोहळा होतोय आणि मला आनंद आहे की या निमित्तानं पुणे महानगरपालिका असेल आणि आमच्या या भागामध्ये काम करणारे नगरसेवक अतुल तरवडे असतील, प्राची आल्लाट, या सगळ्या मंडळींनी सातत्याने याचा आम्ही पाठपुरावा केला। मी 10 वर्ष या समान पाणी पुरवठा योजनेसाठी अगदी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते या टाक्यांपर्यंतची सगळ्या अडचणीमध्ये सहभाग घेतला आणि आज माझ्या भागातले सगळे कार्यकर्ते नागरिक मनापासून आनंदित आहेत की आज आमच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि तो केवळ आणि केवळ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहराला समान पाणी पुरवठा योजना दिल्याने संपवली। राज्यात आणि संपूर्ण देशभरामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली। एकीकडे मोदी आवाहन करतात की सार्वजनिक कार्यक्रम टाळा, मात्र आज तुमच्यावरती टीका केली गेली। देवेंद्र फडणवीस ज्या मार्गावरती येत आहेत त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। लाखो रुपये खर्च जे आहे ते बॅनरबाजीवरती केले जात आहेत। सार्वजनिक कार्यक्रमांमधली अनावश्यक खर्च जे आहे ते टाळायला हवं असं तुमच्यावरती टीका केली। निश्चितपणानं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला मी राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी साथ दिली। आम्ही सगळेजण जे कार्यक्रमामध्ये लवाजमा असा तो थांबवलेला आहे। इथे सुद्धा लोकांना आवश्यक असलेला कव्हर केलेला मांडव आहे, स्टेज आहे, याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही। आणि महानगरपालिकेला सुद्धा आम्ही विशेष सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारचं काम करू नये। कुठल्या उत्साही कार्यकर्त्यांनी जर अशा पद्धतीचे बॅनर लावले असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम होणार नाही याची खबरदारी घेऊ। देवेंद्र फडणवीस यांचं सातत्यानं पुण्यावरती लक्ष आहे। तुम्ही असं म्हणताय की हडपसर भागामधला प्रश्न सुटणार आहे, आणखी सुद्धा काही पाण्याची समस्या आहे ती लवकरात लवकर दूर होईल किंवा या प्रकल्पामुळे सगळ्याच लोकांपर्यंत हे पाणी या समान पाणी पुरवठा प्रकल्पामुळे अगदी सगळ्याच पुणे शहराचा उपनगरांचा प्रश्न सुटणार नाही। कारण 2018 साली 11 गावांचा समावेश महापालिकेमध्ये आणि 25 साली 23 गावांचा समावेश या महापालिकेत। त्यामुळे महानगरपालिकेचं भौगोलिक क्षेत्र वाढलेलं आहे। या वाढलेल्या क्षेत्रासाठी सुद्धा एक नवीन प्रकल्प करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 1200 कोटी रुपयाचा निधी आत्ताच मागच्या महिन्यामध्ये या सगळ्यांसाठी मंजूर केलेला आहे। हा निधी मंजूर आहे, परंतु वितरण व्यवस्था आणि स्टोरेजसाठी आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे आणि पाणी आम्हाला वाढून मिळण्याची आवश्यकता आहे। ती आदरणीय साहेबांसाठी आम्ही विनंती करून ते देणार आहोत की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त पाण्याची मागणी जी आहे ती केली जाणार अशी प्रतिक्रिया योगेश टिळेकर यांनी कॅमेरापर्सन विकी सोने हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।